विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास या पुस्तकातील आपल्या अवतीभोवती या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, जरा डोके चालवा. तेथील पहिला प्रश्न, कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? तर उत्तर आपल्याला सांगता येईल, कपडे म्हणजे शर्ट, साडी, पॅन्ट, टी शर्ट, टॉवेल इत्यादी तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर पडदे, चादरी, ब्लँकेट, गालिचे यासाठी, दोरे, धागे, कापड तयार करण्यासाठी असे बरेच उपयोग आपल्याला कापसाचे सांगता येतील. यानंतर पुढील प्रश्न आहे, चपला कशापासून बनवतात? तर गाई, म्हशी, शेळी किंवा डुकराच्या चामड्यापासून तयार करतात किंवा नैसर्गिक किंवा कृत्रिम रबरापासूनही चपला तयार करतात किंवा प्लॅस्टिकच्याही चपला असतात. पुढील प्रश्न आहे, चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल व दगड काय करेल? याचं उत्तर तुम्ही द्यायचे. पुढला प्रश्न आहे, पाल काय खाते? उत्तर, पाल माशा, मुंग्या, कोळी, डास, पतंग, लहान कीटक व अळी खाते. पुढला प्रश्न आहे, तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा. मग आपल्या घरामध्ये दरवाजे, खिडक्या, पलंग, टेबल, खुर्च्या, कपाटे अनेक आपल्याला वस्तू सांगता येतील लाकडापासून. पुढला प्रश्न आहे, कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात? उत्तर आहे, साप म्हणजे नाग असेल, धामण असेल, इतर बरेच सर्प उंदीर खातात. घुबड आहे, विशेषतः शेतात उंदीर पकडून खातात. मांजर आहे, घरगुती मांजर असेल किंवा जंगली मांजर असेल, ही दोन्ही पण काय खातात? उंदीर खातात. कोल्हा आहे, ज्यावेळेस तो शिकार करताना उंदीर खातो. पुढला प्रश्न आहे, आता पाहूया, गाळलेले शब्द भरा. कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा डॅश. तर उत्तर आहे, बदलेल. कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण टिंब विणतो. काय विणतो? तर कापड विणतो. पुढला प्रश्न आहे, झाडाची पाने टिंब तीही मातीत पडून कुजतात. झाडाची पाने गळतात, तीही मातीत पडून कुजतात. पुढला प्रश्न आहे, खालील प्रश्नाचे उत्तर द्या. माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात? उत्तर आहे, माणसाला परिसरातून हवा, पाणी, माती, सोने, चांदी, तांबे, लोखंड, अन्नधान्य, भाजीपाला, कोळसा, दूध, मांस, कातडी, लाकूड इत्यादी भरपूर वस्तू मिळतात. पुढील प्रश्न आहे, वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते? पहा, सूर्यप्रकाशामुळे वनस्पती अन्न तयार करतात. पाणी, वनस्पतींची वाढ होण्यासाठी पाण्याची गरज आहे. हवा, त्यातील कार्बन डायऑक्साईड हा वनस्पतींना उपयोगी पडतो. मातीतून विविध खनिज द्रव्ये वनस्पतींना मिळतात. मधमाशी, फुलपाखरे यांची मदत वनस्पतींच्या परागीभवनासाठी होते. पुढला प्रश्न पहा, जंगलातील माती कशामुळे कसदार होते? उत्तर आहे, झाडाची गळलेली पाने मातीत कुजून माती कसदार होते. प्राण्यांचे मलमूत्र व मृतदेह जमिनीत कुजून जमीन सुपीक बनवतात. जीवाणू, बुरशी, गांडूळ हे सेंद्रिय पदार्थ कुजवतात आणि मातीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यासारखी पोषक तत्वे वाढवतात. पुढला प्रश्न आहे, चूक की बरोबर सांगायचं आहे. आता पहिला प्रश्न आहे, काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यांमुळे विखुरल्या जातात. तर उत्तर आहे, बरोबर. दुसरा आहे प्रश्न, वनस्पती निर्जीव आहेत का वनस्पती निर्जीव? तर उत्तर आहे, चूक. किडे
आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. तर उत्तर आहे बरोबर.